8 ते 9 सेटिंग ठेवलं तर 2 ते 3 इंचावर बी पडतं. तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर आता आपण सोयाबीन पेरणी करत आहोत. तर सध्या गडबड आहे मित्रांनो सोयाबीन पेरणी करायची, कारण की भरपूर सोयाबीन पेरणी आले. तर मी आज खाली आपल्या दुसऱ्या शेतात आलो सोयाबीन करणार आहे. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही भरपूर सपोर्ट दिला, त्याबद्दल धन्यवाद. तर आधी मी थोडं मूग पेरले मित्रांनो. तर मुगासाठी मी 13 नंबर फिरकी वापरले, लक्षात घ्या मित्रांनो. मुगासाठी मी 13 नंबर फिरकी वापरल्या. तर आता आपण सोयाबीनसाठी वापरते मित्रांनो. तर मित्रांनो सोयाबीनसाठी फिरकी सांगणार आहे मी. तर सोयाबीनसाठी मित्रांनो 4 किंवा 5 नंबर फिरकी चालते. सध्या मी 5 नंबर फिरकी वापरते मित्रांनो, लक्षात घ्या. हे तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे 5 नंबर फिरकी आहे, लक्षात घ्या. हे 5 नंबर आणि हे देखील 5 नंबर आहे मित्रांनो, लक्षात घ्या. माझ्याकडे 5 नंबरच्या 2 फिरकी आहेत. तर आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, ही फिरकी मित्रांनो 2 दाणे उचलते, सोयाबीनचे 2 दाणे उचलते, तुम्हाला उचलून दाखवतो. आणि ही फिरकी मित्रांनो 3 दाणे उचलते सोयाबीनचे. तर यामध्ये फरक काय मित्रांनो, लक्षात घ्या. 5 नंबर फिरकीमध्ये तर आपल्याला मित्रांनो सोयाबीन 2 ते 3 इंचावर जर टाकायचं असलं तर मित्रांनो ही फिरकी वापरा, 5 नंबर मायनसमध्ये कमी भाग असलेली. आणि थोडं आपल्याला दाट करायचं असलं तर मित्रांनो मोठी फिरकी वापरा, 5 नंबरमध्येच मोठी फिरकी वापरा. या दोन्हीच फरक आहे मित्रांनो. पातळ करायचं असेल तर ही फिरकी वापरा आणि थोडं दाट करायचं असेल तर ही फिरका. तर आपल्याला सेटिंगनुसार बी करता येते मित्रांनो, 8-9 सेटिंग ठेवता येते. पण काय असं विषय त्यात काय तेवढं अवघड नाही मित्रांनो. थोडं जास्त मेजर फरक, जास्त मोठा फरक नाही पडणार, थोडा मेजर फरक पडतोय. कारण की हे 3 दाणे उचलतं, ह्या 2 दाणे उचलतं. 2 दाणे उचलल्यानंतर मित्रांनो 3 इंचावरती बी पडतं आणि 3 दाणे उचलल्यानंतर मित्रांनो 2 दाण्यावर बी पडतं, लक्षात घ्या. तर मित्रांनो सर्वात सोपं, आपल्याला जर फिरकीचे नंबर वगैरे नाही सापडले तर आपल्याला अशी फिरकी घ्यायची मित्रांनो, त्या सोयाबीन आकारची फिरकी घ्यायची आहे. आणि त्यामध्ये सर्वात सोपा उपाय, मग आपल्याला कळत जर नसलं तर आपल्याला फिरकी नाही समजत असली तर सर्वात सोपा उपाय करायचा मित्रांनो, अशी फिरकी घ्यायची आहे. आणि या फिरकीमध्ये असं आपल्याला बियाला बुडवायचं मित्रांनो, आणि बघायचं आपल्याला किती दाणे उचलते फिरकी, लक्षात घ्यायचं मित्रांनो. तर हे बघा, हे कुठे 2, कुठे 3 बिया उचलते, हे बघा 3 बिया उचलले, कुठे यामध्ये 2 बिया उचलले मित्रांनो, लक्षात घ्या. तर यामध्ये 3 उचलले. अशी फिरकी बघायची आपल्याला. बी कोणतेही असो मित्रांनो, लक्षात घ्या, बी कोणतेही असो, त्यामध्ये उडीद असो, सोयाबीन असो, तूर नाही, तूर पातळ असेल मित्र, उडीद असतो, सोयाबीन असतो, परत कोणतेही जे असेल ते असेल आपल्याला बी. तर मित्रांनो कोणतेही बी असू द्या, सर्व प्रकारचं तूर सोडून तर आपल्याला बी 2 ते 3 दाणे उचलावं फिरकीमध्ये, अशी फिरकी बघायची, लक्षात घ्या मित्रांनो. बी कोणतंही असू द्या, आपल्याला 2 किंवा 3 दाणे उचलतं, असं रेग्युलर पेरणी होते. 2 किंवा 3 दाणे उचलल्यानंतर मित्रांनो 2 किंवा 3 इंचावर बी पडतं. आणि मित्रांनो यापेक्षा थोडं दाट करायचं म्हटलं तर मोठी फिरकी टाकायची. आणि जसं यामध्ये 3 दाणे उचलताय मित्रांनो, तसंच तिथे 4 दाणे उचललं पाहिजे, अशी सेटिंग करायची मित्रांनो, अशी फिरकी घ्यायची. तर मित्रांनो फिरकी आपण बार काढलाय. तर आता आपण सोयाबीनची फिरकी लावून घेऊ, मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो फिरकी लावून घेतल्यानंतर हे शेवटचं टोपण मित्रांनो केलं, कारण की फिरकी वगैरे पडणार नाही, त्यामध्ये आपल्याला चेन पडणार नाही, अशी काळजी घ्यायची मित्रांनो. हे लावल्यानंतर चेन नाही पडत. तर मित्रांनो डबा फुल भरून घ्या, परत भरायची गरज लागणार नाही, कारण की आपल्याला एकतर गडबड असते, त्यामध्ये पण डबा भरायचं राहून जातं. कुरडी फिरकी फिरते, बी पडणार नाही, त्यामुळे डबा फुल भरून घ्या ऑलरेडी. तर मित्रांनो 5 नंबर फिरकी वापरली आपण सोयाबीनसाठी. तर डब्याची म्हणजेच पेरणीनंतर सेटिंग किती ठेवायची सांगतो मी. हे बघा 15, 14, 13, 12, 11, 10, 9 मित्रांनो 8 सेटिंग ठेवले मी. एकरी जर आपल्याला 30 किलो बियाणे पडायचे असेल, एकर 6 एकरला मित्रांनो 30 किलो बियाणे पडतं, त्या सेटिंगनुसार आपल्याला बी 2 ते 3 उचलायला पाहिजे मित्रांनो. 2 ते 3 उचलला पाहिजे, अशी सेटिंग करा मित्रांनो. सेटिंग काय मित्रांनो कमी जास्त होती, प्रत्येक पेरणीनंतर सेटिंग कमी जास्त होत असते. मी सध्या 8 ठेवले, कोणी 9 ठेवतो, कोणी 7 ठेवतं, कोणी 10 ठेवतं. पण विषय आपल्याला सेटिंग नाही बघायचे मित्रांनो, आपल्याला फक्त फिरकी बघायची आहे. फिरकी किती बियाणे उचलते याकडे लक्ष द्यायचं मित्रांनो. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा. तर हे बघा, ही पेरणी किती उचलली आपल्याला, 1, 2, 3, 4 बियाणे उचलले मित्रांनो, लक्षात घ्या फिरकी. तर विषय काय, इथं जागा थांबल्यानंतर 4 बी उचलते, पण रनिंगमध्ये कंटिन्यू असेल तर मित्रांनो 3च फिरकी उचलते, हे लक्षात घ्या. तर यामुळे 3 बिया, 2 ते 3, 2 कुठे 3 असे फिरकी उचलावं, अशी सेटिंग लावा मित्रांनो. तर मित्रांनो कुठे 3, 4 जर बी उचलत असलं तर मित्रांनो ते एकरी 40 किलो किंवा 50 किलो बी लागते, त्यामुळे दाट होऊन जातं. एवढं नका पेरू मित्रांनो. 2 किंवा 3 फिरकीमध्ये फक्त 2 किंवा 3च बी उचलायला पाहिजे, अशी सेटिंग करा मित्रांनो. तर अशी बघा, हे 3 बी उचललं पाहिजे मित्रांनो. कुठे 2 उचलायला पाहिजे, कुठे 3 उचलायला पाहिजे, अशी सेटिंग करा. तर मित्रांनो पेरणी चालू आहे. तर आता थोडं गवत झाले असल्यामुळे आपण काय केलं, टॉपलिंग लांबवलं मित्रांनो. हे बघा टॉपलिंग लांबवलंय. तर टॉपलिंग लांबवण्याचं कारण म्हणजे पाच खाली लागते मित्रांनो. पाच खाली लागून गवत खालीवर होतं, तर त्यासाठी पाच खाली लावल्यामुळे वसन लागले मित्रांनो. तर वसन काढून घ्या, सर्वात आधी आपण वसन काढून घ्या. वसन नाही काढलं तर मित्रांनो बी कालवलं जाईल, बी खालीवर होऊन जाईल. तर व्यवस्थित वसन काढून घ्या मित्रांनो. मुळ्या काय असेल ते काडी कवच सगळं लागलेलं होतं. वसन नाही काढलं तर मित्रांनो बी कालवलं जाईल, बी खालीवर येतं. बी पेरलेलं पासाच्या साहाय्याने वर येऊ शकतं, व्यवस्थित पेरणी नाही होत, त्यामुळे वसन काढून घ्या. तर पुढल्या व्हिडिओमध्ये 2 चाकामध्ये व 2 टायरामध्ये किती अंतर ठेवायचा पलीकडली सरी याचा व्हिडिओ बनवणार आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो. तर पास व्यवस्थित लागतंय का नाही लक्ष द्या.
बी व्यवस्थित पडते का त्याकडे लक्ष द्या मित्रांनो. बी व्यवस्थित पडते का. थोडं पाच खाली सोडल्यामुळे गवत जातं, त्यामुळे पाच खाली सोडले मी. व्यवस्थित एक रेषेत पेरणी केलं तर मित्रांनो आपल्याला कोळवता येईल. परत पिकातल्या पाळ्या वगैरे मारताना काय अडचण वगैरे येणार नाही व एक लेवल पेरणी दिसेल एकसारखी मित्रांनो. त्यामुळे म्हणतोय मी एक लेवल पेरणी करा एकसारखी, कुठेच वाकडे तिकडे करू नका मित्रांनो. एक रेषेत व्यवस्थित पेरणी करा मित्रांनो, एक रेषेत करा, वाकडे तिकडे करू नका मित्रांनो. पेरू नये. स्टेरिंग एक लेवल एक कितीचं अंतर ठेवून करा. ते मी सांगणारच आहे पुढल्या व्हिडिओमध्ये किती अंतर ठेवायचं. व करताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, रान जर घाण असेल, रानात सगळ वगैरे असेल तर मित्रांनो जास्त पास लांबू नका मित्रांनो. पास लांबवल्यानंतर काय होतं, माती वडतं. माती वडल्यानंतर मित्रांनो बी कालवून जातं, त्यामुळे माती जास्त ओढू देऊ नका. जर माती ओढत असेल तर मित्रांनो स्टापलिंग आकडा मित्रांनो. चांगलं स्वच्छ रान असेल तरच मित्रांनो पास लावा, नाहीतर घाण रान असेल तर मित्रांनो पास लावू नका. मग पास लावल्यानंतर माती वडतं, माती ओढू देऊ नका. माती ओढल्यानंतर बी कालवून जातं मित्रांनो. फक्त जमिनीत 1 ते 2 इंच घाला मित्रांनो, जास्त नका घालू ती पण.